नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे, आज खूप महत्त्वाची बातमी आली आहे. 2 तास पूर्वी सीईटी सेलने या बातमीला रिलीज केलेलं आहे. ठीक आहे, आणि तुमच्यासाठी खूप आनंदाची पण आहे आणि थोडंसं तुमची चिंता वाढवणारी सुद्धा आहे. ठीक आहे, व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर गौरव भांबरे होता, ज्याला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करत असतो, त्याला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर देतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचे. बघा बाळांनो, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. सीईटीचा आणि बोर्डाचा व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. तर आतापर्यंत जी अपडेट चालू होती की केमिस्ट्री सीईटीची एक्झाम 2 वेळा होईल का नाही होणार, ठीक आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल खूप डिस्कशन चालू होतं. मी तुम्हाला ग्रुप्समध्ये सांगितलं होतं याबद्दल. पण आता सीईटी सेलने फायनल निर्णय देऊन दिलेला आहे बाळांनो, की तुमची एमएसटी सीईटी जी 2026 ची, म्हणजे आता तुमच्या जी बॅचची जी एमएसटी सीईटी होणार आहे ती 2 वेळा होणार आहे. ठीक आहे, पण यावेळी थोडंसं वेगळं आहे बाळांनो. 2026 ची जी परीक्षा होणार आहे आता तुमची, ती मार्च ते मेच्या महिन्याच्या दरम्यान होणार आहे. ठीक आहे, मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यात ही 2 वेळा ही परीक्षा होणार आहे. पण जे विद्यार्थी 2027 मध्ये देणार आहेत त्यांची एमएसटी सीईटीची परीक्षा जानेवारीमध्ये पहिला अटेम्प्ट होणार आहे आणि दुसरा अटेम्प्ट त्यांचा याच्यामध्ये होणार आहे, एप्रिलमध्ये होणार आहे. पण ठीक आहे, आपण त्यांच्यासाठी नंतर बोलूया. पण आपण जे आता विद्यार्थी 2026 ची परीक्षा देणार आहेत, तुमच्यासाठी 2 वेळा एमएसटी सीईटीची परीक्षा होणार आहे बाळांनो. पहिला अटेम्प्ट तुमचा मार्च मध्ये असेल. जसे तुमचा बोर्डाचा पेपर संपेल, ठीक आहे, लगेच तुमची एमएसटी सीईटी सुरू होऊन जाईल. तुमच्याकडे जास्त वेळ नाही आहे. आतापासूनच नोव्हेंबर आणि डिसेंबर तुम्हाला एमएसटी सीईटीची प्रिपरेशन करायची आहे, कारण जानेवारीमध्ये तुमची ओरल एक्झाम आहे, फेब्रुवारीमध्ये तुमची एक्झाम बोर्ड एक्झाम आहे, मार्च मध्ये तुमची बोर्ड एक्झाम आहे. आता तुम्हाला खूप जास्त प्रिपरेशन करायचं आहे एमएसटी सीईटीचं. ठीक आहे, एमएसटी सीईटीचं आणि बोर्डचं दोघं सोबत तुम्हाला घेऊन जायचे. जर तुम्ही 8 तास सेल्फ स्टडी करताय ना, कमीत कमी 4 तास आता एमएसटी सीईटी साठी काढावे लागतील आपल्याला. आणि बाळांनो, ह्या गोष्टीला समजून घ्या तुम्ही, की जर तुमच्याकडे 2 अटेम्प्ट दिलेले आहेत सीईटी सेलने, तर गरजेचं नाही तुम्हाला 2 अटेम्प्ट द्यायचे. मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की 2 अटेम्प्ट द्या. ठीक आहे, पण दोघांमध्ये पण जो बेस्ट स्कोर असेल तोच तुमचा कन्सिडर होणार आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल पहिला अटेम्प्ट तुम्ही दिलाच नाही, डायरेक्ट दुसरा दिला, तर दुसऱ्या अटेम्प्टचे मार्क्स कन्सिडर होतील. जर तुम्ही दोघे अटेम्प्ट दिले, दोघांमध्ये जे पण बेस्ट असतील ते कन्सिडर होतील. म्हणून घाबरायची गरज नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे, कारण पहिला अटेम्प्ट लवकर होणार आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला तयारी खूप चांगली करावी लागेल बाळांनो आता. ठीक आहे, जर बोर्डाचा तुम्ही अभ्यास करताय तर सीईटीचा पण अभ्यास करा. आणि तुमच्यासाठी आपण क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेले बाळांनो. तुम्हाला इतर काही गोष्ट करायची नाही, फक्त क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केले. मी ह्या गोष्टीची गॅरंटी देऊ इच्छितो, तुम्हाला ऑन रेकॉर्ड या गोष्टीची गॅरंटी देऊ इच्छितो, तुमचे 99% कुठे गेले नाही या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. फक्त आणि फक्त क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट इनफ आहे 99% साठी, कारण तिथं तेच प्रश्न घेतले जे सीईटी विचारते. ठीक आहे, सीईटी कुठून प्रश्न विचारते? कर्नाटका सीईटी, वेब जेई. ठीक आहे, तुमचे सीईटीचे पीवायक्यूज, बोर्डाचे पीवायक्यू, जेईमेनचे इझी क्वेश्चन, तेच क्वेश्चन आपण टाकलेले तुमच्या मॉक टेस्ट मध्ये, क्रॅश कोर्स मध्ये. तेवढं इनफ आहे तुम्हाला 99% साठी. लवकरात लवकर एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली. काही जरी अडचण असेल मला नक्की विचारा बाळांनो. ठीक आहे, आता तुम्हाला तुमचा प्रिपरेशन गेम वाढवावा लागेल बाळांनो. ठीक आहे, खूप गरजेचं आहे आता. ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. प्रतिसाद द्या. आता सीईटीचे पण व्हिडिओ येतील आणि आता बोर्डाचे पण व्हिडिओ येतील. ठीक आहे, आता दोघं गोष्टी मला चालवावे लागतील. ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.